ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, दीपाली पाठक म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे, पुण्यातून आहेत ताई. ताई म्हणत होत्या, माझी धरसोड वृत्ती खूप झाली आणि त्यामुळं म्हणजे मी आईंच्या मार्गामध्ये येऊन किती काळ झाला हे नीटचं नाही सांगता येणार. पण ह्या 6 वर्षामध्ये अगदी सलग उपासना चालू आहे. त्याआधी पण आई मला माहीत होत्या, नाही असं नाही आहे म्हणतात. पण खूप धरसोड वृत्ती झाली म्हणतात. 2 वर्ष आधी केलं मी. त्याच्यानंतर म्हणजे सुरुवातीला 2 वर्ष उपासना केली. त्यावेळेला मी म्हणतात ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट व्हायला आलेलं होतं. मी एस-वायला का टी-वायला काहीतरी होते म्हणतात. त्या काळात मी 2 वर्ष केलं म्हणतात उपासना त्या त्या काळात केली. त्याच्यानंतर लग्न झालं माझं लगेचच म्हणतात. हे झाल्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर लगेचच माझं हे झालं, लग्न झालं म्हणतात 2-3 महिन्यामध्येच. आणि त्यामुळं परत लग्नानंतर परत गॅप पडला. परत एक मुलगी झाली म्हणतात. मुलगी झाल्यानंतर मी थोडीशी आजारी वगैरे पडायला लागले म्हणतात. तर त्या काळामध्ये परत मी आईंचा मार्ग धरला म्हणतात. परत मी बरी झाले 1 वर्षभरानं परत मी आईंचा मार्ग सोडला. असं हे खूप हे झालं आणि त्या धरसोड वृत्तीमुळं खूप त्रास पण झाला म्हणतात. पण हे कशामुळं होतंय नेमकं मला हे कळत नव्हतं म्हणतात. आज 6 वर्ष झालं मी सतत म्हणजे कुठलाही गॅप न हे होता, कुठलंही सेवेत खंड न करता सतत 6 वर्ष आज मी सेवा करत आहे आणि त्याच्यानंतर मला झालेले जे बदल आहे ते आत्ता मला जाणवायला लागले. ह्या 6 वर्षानंतर आत्ता जाणवायला लागले की आपल्या धरसोड वृत्तीमुळं आपलं किती मोठं नुकसान झालं आहे हे आत्ता मला समजायला लागले म्हणतात. त्यामुळं धरसोड वृत्ती गुरुमार्गात अजिबात करू नका. आणि त्या म्हणत होत्या, मी स्वतः या गोष्टीची साक्षी आहे की असं काहीतरी चांगलं व्हायचं आयुष्यामध्ये. माझी सेवा चालू असायची आणि खूप म्हणजे मी करायला लागले ना, मला आधीपासून सवय आहे म्हणतात. कोणतीही गोष्ट करायला लागले, मी अगदी मनापासून निष्ठेनं करते, कोणतीही गोष्ट असू दे. मग ते कुठलं मी म्हणजे शिक्षण घेत होते, तर शिक्षणही त्याच पद्धतीने घेतलं मी. त्याच्यानंतर जे पण काही घरातलं काम असेल, जे पण असेल ना, ते जीव ओतून करायचं हे आहे. माझं आधीपासून माझं तसं आहे म्हणतात. पण ते काम म्हणजे आईंचा मार्ग हा जीव ओतून मी करत होते. अगदी अगदी मनापासून मी भजन वगैरे करायला लागले ना, त्यात मन लावून मी करायची आणि त्यातनं मला ना लगेच काहीतरी चांगलं माझं लग्नही झालं, खूप चांगलं मला मिळालं. म्हणजे पण माझ्याकडून कसा काय तो मार्ग सुटला मला कळलं नाही म्हणतात. म्हणजे सुटत गेलं ते. पण म्हणतात माझा मुलगा ज्या वेळेला झाला, 2 नंबर म्हणजे मुलगी आधी आहे म्हणतात. मुलगा ज्यावेळेला झाला, मुलगा झाल्यानंतर म्हणजे आमच्या दोघांमध्ये एका गोष्टीमुळं वितुष्ट आलं म्हणतात नवरा-बायकोमध्ये. आणि ते इतक्या टोकाला गेलं की आमचं लग्न तुटण्याच्या मार्गावर होतं म्हणतात. अगदी वर्ष, दीड वर्ष मी एक दिवस म्हणतात असा नव्हता की ज्याच्यामध्ये मी रडले नाही किंवा अ, विना त्रासाचा किंवा बिना भांडणाचा असा तो दिवस नव्हता. एकही दिवस नव्हता म्हणतात दीड वर्षामध्ये मुलगा झाल्यानंतर. आणि मग मला ना कुठेतरी आईंचं हे म्हणजे असंच मी बसलेले होते म्हणतात एकदा. खूप मनस्ताप झालेला होता आणि असं वाटायला लागलं की आपण सोडून जाऊ. ह्यांची मुलं ह्यांच्याजवळच राहू देत किंवा आपल्या मुलांना घेऊन जाऊया का? असा विचार करत होते म्हणतात मी, की नको राहायला नको एकत्र आता. इतकं मला मनस्ताप व्हायला लागलेला होता म्हणतात. आणि त्याच्यात नातेवाईक असतात म्हणतात, ते जास्त फुणग्या वगैरे टाकतात. जरा तुमचं नवरा तुमच्या सोबत नाही आहे असं कळलं की नातेवाईकांना तेवढा चान्स भेटतोय म्हणतात.
तर ते खूप त्रास व्हायला लागलेला होता म्हणतात. आणि अशामध्ये मी सगळं पॅकिंग करायला लागलेले होते म्हणतात, की मी असं ठरवलेलं, की नाही काय काय करायचं माहीत नाही पुढं. मुलांना न्यायचं का नाही ते पण माहीत नाही. का तर मुलांची शाळा वगैरे ते म्हणजे मुलगा तर नव्हता म्हणला शाळेला, पण मुलगी त्यावेळेला शाळेला वगैरे जात होती. तर छोटी होती एकदम. तर मुलांना घेऊन जायचं का इथंच ठेवायचं, काय करायचं ह्याच्यामध्ये खरं मी सगळं भरत होते म्हणल्या. मी अगदी पॅकिंगला घेतलेलं होतं म्हणतात. बॅग वगैरे सगळी भरलेली होती. भरायला घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये म्हणतात मी पॅकिंग करत असताना मला आईंची प्रकाशनं 2-3 माझ्या ह्याच्यामध्ये सापडली. कितीतरी वर्ष मी बघितलेलीच नव्हती म्हणतात. आईंची प्रकाशनं बघितलेली नव्हती, काही नाही. आणि फक्त एवढंच की मी निष्ठेनं करत होते. सगळ्या गोष्टी माझा प्रपंच निष्ठेनं करत होते. सगळ्यांसोबत मी अगदी मनापासून अगदी कुठल्याही नात्याला मी म्हणजे त्या नात्याला न्याय दिला नाही, असं नाही माझ्याकडून झालं. सगळ्या नात्यांना मी न्याय देत होते. माझ्या परीनं जितकं मला करता येईल सगळ्यांसाठी खूप चांगलं, की मला असं प्रत्येक वेळी वाटायचं म्हणतात, की मला खूप चांगली सून म्हणलं पाहिजे, खूप चांगली बायको म्हणलं पाहिजे, मी खूप चांगली आई झाली पाहिजे, असं प्रत्येक वेळेला मला वाटायचं म्हणतात. आणि त्याच्यासाठी मी ना अगदी मन लावून सगळ्या गोष्टी करायची, की ह्यांना आवडणारं जेवण छान वाटलं पाहिजे, मग त्यांनी माझं कौतुक केलं पाहिजे. ह्याच्यासाठी मी दिवस आणि रात्र तोच विचार, की ह्यांना कसं खुश करता येईल, नवरा कसा खुश झाला पाहिजे, सासू-सासरे कसे खुश राहिले पाहिजेत, मुलांना कसं छान वाटलं पाहिजे, आई माझी खूप छान आहे असं वाटलं पाहिजे. म्हणजे अगदी लहान होती ती मुलं, तरीसुद्धा मी त्या पद्धतीनं हे करायची म्हणतात. आणि तरीसुद्धा नवरा ज्यावेळेला वाईट मार्गाला लागला, त्यावेळेला मला ते खूप हर्ट झालं म्हणतात. त्यावेळेला असं वाटलं, अरे आपण कुठं कुठं चुकलोय कुठं आपण? आपण आपला 100% देतोय, पूर्ण कुटुंबासाठी देतोय आणि मग आणि अ, तुम्ही इतके वर्ष सगळेजण जे माझ्याबरोबर इतके छान होते, की आमची सून खूप छान, आमची वहिनी खूप छान, असं जे म्हणत होते किंवा जे पण रिलेटिव्हज होते, खूप छान तुमची सून, असं जे म्हणत होते म्हणतात. खूप चांगली आहे, खूप खायला प्यायला घालते, खूप सगळ्यांची काळजी करते, असं जे लोकं म्हणत होते. माझा नवरा बदलल्यानंतर हे सगळे कसे काय बदलले? असं मला खूप वाईट वाटायला लागलं म्हणतात. आणि या गोष्टींच्या मनस्तापानं मी घर सोडायचा निर्णय घेतलेला होता म्हणतात. आणि ज्यावेळेला मी हे करायला लागले, पॅकिंग करायला लागले आणि आईंची प्रकाशनं माझ्या दृष्टीला ज्यावेळेला पडली, त्यावेळेला मला असं कुठेतरी वाटलं, की अरे आपण आईंचं किती वर्ष झालं काहीच नाही केलेलं. आणि मग ना असं मी भरभर पुस्तकं वगैरे माझी म्हणजे खूप जुनी डॉक्युमेंट्स वगैरे आणि खूप जुनी पुस्तकं वगैरे सुद्धा काही-काही मला जी आवडायची वाचनात, म्हणजे मी थोडंसं वाचनाची होती आवड म्हणतात. तर काही-काही जुनी पुस्तकं पण होती. तर त्या पुस्तकांमध्ये आईंची प्रकाशनं होती. असं पण नाही की मी देव्हाऱ्यामध्ये ठेवली, त्यांचं खूप निगा व्यवस्थित ठेवली असं पण नाही. तर ती कुठेतरी माझ्या वाचनाच्या पुस्तकांमध्ये ती पुस्तकं होती म्हणतात. आणि ते कुठेतरी कारण ठरलं म्हणतात ते हे होण्यासाठी. आणि डॉक्युमेंट्स वगैरे सगळे मी हे करत असताना मला ते पुस्तकं वगैरे सापडल्या, आईंची प्रकाशनं दिसल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं, की अरे आपण आईंचं किती दिवस नाही केलं. पण असं काही त्यावेळेला पण जाणवलं नाही म्हणतात, की म्हणून आपल्याला हा त्रास होतोय. गुरुमार्ग धरसोड वृत्ती जर केली गुरुमार्गात, तुम्हाला 4 दिवस आनंदाचे येतील आणि परत तुम्ही का त्रासात चाललाय किंवा का चुकीच्या मार्गाला चाललाय किंवा का आपल्याला ही संकटावर संकट यायला लागलेत हे कळणारच नाही म्हणतात तुम्हाला. आणि हे पण कळणार नाही की आपला गुरुमार्ग का तर तुम्ही धरसोड वृत्तीनं वागताय. तर मग ते समजणार पण नाही की कशामुळं होतंय. पण गुरुमार्गात ही वृत्ती खूप घातक आहे. मी स्वतः याची साक्षी आहे असं म्हणतात ताई. ताई म्हणत होत्या, मग मला असं वाटलं आणि तुम्हाला सांगू म्हणतात लिटरली त्या पुस्तकांवर
धूळ बसलेली होती, आईंच्या प्रकाशनावर धूळ बसलेली होती. आणि मग मी म्हणतात ती पुसली, हातानंच पुसली आणि ती धूळ म्हणतात मी माझ्या डोक्याला अशी लावून घेतली आणि मी माफी मागितली, आई मला माफ करा. आणि ही प्रकाशनं खरं तर मी देव्हाऱ्यात वगैरे ठेवायला पाहिजे होती आणि माझ्या ते लक्षात नाही आलं आणि मी बालोपसनेचं पुस्तक तर अक्षरशः ते फाटलेलं होतं म्हणतात त्या पुस्तकांमध्ये वगैरे. आणि 2-3 पानं दुसरीकडे गेलेली होती वगैरे, असं ते झालेलं होतं म्हणतात. आणि इतक्या वर्षात कधीच मग असं वाटायला लागलं, इतक्या ह्यांना आपण एवढ्या सगळ्या नातेवाईकांना जपायला सॉरी नातेवाईकांना जपण्यासाठी आपण इतका खटाटोप केला आणि गुरूंचं आपल्या म्हणजे अनुग्रहित तर नव्हते म्हणतात ताई, पण जे आपले म्हणजे हे देवच आहेत असं मी मानत होते. तर त्यांचं मी असा अपमान केला आहे असं वाटलं म्हणतात. आणि मग मी ते सगळे स्वच्छ केले, माझी पर्समध्ये अगदी व्यवस्थित ठेवलं म्हणतात. कधीच ते ठेवलेलं नव्हतं पुस्तकं वगैरे. 3-4 प्रकाशनं होती म्हणतात माझ्याकडं, बालोपसनेचं पुस्तक होतं, भजनाचं पुस्तक होतं, ते सगळं व्यवस्थित मी ठेवलं म्हणतात. आईंची माफी मागितली आणि का कुणास ठाऊक मला असं वाटलं की त्या दिवशी बालोपासना वाचावी आणि मी बालोपासना वाचली. सलग मी माझ्या भावाला सांगितलेलं होतं म्हणतात की मला न्यायला ये म्हणून. आणि तर म्हणजे तूर्त माझ्या मनात आलं की मुलाला फक्त घेऊन जावं. म्हणजे त्यावेळेला फक्त माझ्या मनात आलं म्हणतात की मुलाला फक्त घेऊन जावं, मुलीला राहू दे इथंच असं. का तर मुलगा खूपच छोटा होता म्हणतात, तो अजून काही शाळेत वगैरे पण नाही जात होता, अगदी म्हणजे अगदी छोटा होता म्हणतात. तर त्याला तेवढं घेऊन जावं असं माझ्या मनात आलं म्हणतात. आणि मग मी भावाला फोन केला आणि मला न्यायला ये बोलल्यावर तो बोलला हा संध्याकाळी येतो असं बोललेला होता म्हणतात. आणि मग मी दुपारी काय करायचं म्हणून सगळी कामं आवरलेली होती, सगळेजण म्हणजे आपापल्या रूममध्ये होते म्हणतात. मग मी आईंची प्रकाशनं काढून वाचायला सुरुवात केली. बालोपासना वाचली म्हणतात त्या दिवशी, बालोपासना वाचली, आईंची प्रकाशनं वाचली आणि खूप छान वाटलं. असं वाटलं आपण किती दिवस काहीच नाही केलं आणि करायला पाहिजे खरं तर आपण असं. आणि मग मी असंच पाया पडताना मी बोलले, आई आणि ह्या गोष्टींमधून मला खूप त्रास होतो आहे आणि एकतर हे नातं तुटून ना मला वेगळं काहीतरी खूप चांगलं जगायची बुद्धी द्या, नाहीतरी मग हे तरी व्यवस्थित होऊ द्या. आणि मी ना परत कधी नाही हे करणार, खंड नाही करणार, मी ना कायमस्वरूपी तुमचं भजन वगैरे करेन असं मी बोलले म्हणतात. म्हणजे मी एक स्वार्थ होता म्हणतात त्याच्यामध्ये, म्हणजे मागून घेतलं मी, नवस बोलल्यासारखं आपण म्हणतो ना त्या पद्धतीने केलं म्हणतात की हे होऊ दे माझं सगळं व्यवस्थित आणि मग मी नेमानं रोजच्या रोज मी कधीच नाही भजन चुकवणार वगैरे. आणि त्या दिवशी भाऊ आला नाही म्हणून मी वाचत बसले. त्याच्यानंतर मी कुणाला चहा नाही करायला उठले म्हणतात. मला इच्छा नाही झाली की जायचं आहे आपल्याला. तर मग तरी सासूबाई माझ्या उठून आल्या की अगं चहा वगैरे काय करतेस का नाही, का तर चहाची वेळ होत आलेली होती. तर मी ना खूप रागानं त्यांना बोलले, काय काय आता मी जाणार आहे माहेरी, मग तुम्ही आता रोज तुमचं तुम्हीच करून प्याल ना, तर आज प्या तुम्ही. इतके वर्ष तर मी कधीच म्हणतात कधी असं त्यांना बोलले पण नव्हते आणि कधीच नाही हे केलेलं होतं. तर त्या रागानं निघून गेल्या म्हणतात. आणि मी ना सायन्स स्मरण करायला घेतलं म्हणतात. मला खूप म्हणजे मी धरसोड वृत्ती केल्यामुळं हे होतं, पण मला सगळं येत होतं म्हणतात, भजनाच्या चाली वगैरे सगळं येत होतं म्हणतात. आणि मग मी भजन वगैरे केलं म्हणतात. भजन संपलं म्हणतात. एक 2 ते 3 मिनिटात माझा भाऊ मला न्यायला आलेला होता म्हणतात. भजन संपलं आणि तुम्हाला सांगू म्हणतात मी बॅगा वगैरे ना सगळं अगदी व्यवस्थित पॅक वगैरे करून ठेवलेलं होतं. आणि काय मनात आलं, काय झालं आणि तो भाऊ आल्यानंतर असं वाटायला लागलं की मी जावं का नाही, असं मला वाटायला लागलं म्हणतात. आणि सासूबाई पण आल्या बाहेर.
तशा काही त्या मला हे करत नव्हत्या, का तर त्यांच्या मुलाची चूक होती हे त्यांना जाणवत होतं. फक्त माझ्या बाजूनं कोण उभं राहत नव्हतं, ह्या गोष्टी होत्या म्हणतात. भाऊ आला माझा, सासूबाईंनी चहा वगैरे केला म्हणतात त्याला आणि तर ताईला न्यायला आलोय वगैरे. तर ने जा 1-4 दिवस वगैरे, तिला बरं वाटेल असं सासूबाई बोलल्या. "नाही मला जायचंय तर कायमचंच जायचंय." तर सासूबाई मला बोलल्या, काय पण काय बोलतेस? घरात भांडणं सगळ्यांच्या असतात. ती त्या बॅगा नेऊन ठेव. तुला जायचं असेल तर 4 दिवस जा आणि असले काय विचार करायचे नाही. मी म म माझ्या मुलाला तेवढं घेऊन जाणार आहे आणि मुलगी राहू दे इथं. हा पण थोडा मोठा झाला की इकडं आणून सोडेन वगैरे." असं बोलायला लागले म्हणतात मी. काय बोलत होते माझं मला माहीत नव्हतं म्हणतात. पण सासूबाईंना खूप राग आला आणि त्यांनी ओढत-ओढत बॅगा आत नेऊन ठेवल्या आणि म्हटल्या, "काहीतरी ह्यांच्या दोघांचं नवरा-बायकोचं हे होतंय. आम्ही कुणाच्या बाजूनं बोलणार?" पण त्या हे त्यांना पण मान्य होतं, की आपण कुठेतरी चुकीच्या हे करतोय, चुकीचं वागतोय हिच्यासोबत वगैरे. तर मला असं वाटत नव्हतं, की त्यांनी मला थांबवतील. पण म्हटल्या, काय कुणास ठाऊक, त्या दिवशी त्यांनी मला थांबवलं आणि माझ्या भावाला बोलल्या, आईला वगैरे काही हे करू नकोस, सांगू नको, की इथं काहीतरी भांडणं वगैरे चालू आहेत. त्यांना आणि कशाला टेन्शन वगैरे आणि तुला जायचं असेल तर माहेरी म्हणून 4 दिवस जाऊन ये. पण असं मी सोडून चालले, हे चालले, 2 मुलं आहेत आपली, आपला संसार आहे. असं तडकाफडकी निर्णय नाही घ्यायचा, असं बोलल्या आणि त्यांचं त्यांनीच बॅगा ओढून हे केल्या, आत घेऊन गेल्या आणि माझ्या भावाला त्या बोलल्या म्हणतात, की "नाही तू जा आणि आम्ही बघतो, नंतर काय वाटलं तिला तर मी सोडायला लावेन. एक 4-8 दिवस तिला राहावं वाटत असेल तर हे करेन." आणि त्यांनी स्वतः जेवण बनवलं, "जेवूनच जा आता, आलायस तू तर जेवूनच जा" वगैरे. मी फक्त आत जाऊन बसले. का तर त्यांच्या शब्दापुढं मला हे पण करता येईना म्हणल्या. मी आत जाऊन फक्त बसले आणि भाऊ आला आणि आत मा मा म मला बोलला, "ताई हे बघ, विचार कर तू आणि परत, तुला जर तसं वाटलं तर मी नक्की तुला आणि परत न्यायला येईन. पण सासूबाई तुझ्या बोलतात ते ते मलाही मान्य आहे. म्हणजे मलाही ते बरोबर वाटतंय. का तर तडकाफडकी कुठले निर्णय घेऊ नकोस. मुलं आहेत, छोटी संसार आहे तुझा." तर मलाही कुठेतरी हे वाटायला लागलं आणि असं वाटायला लागलं, की आम्ही काय बोलतोय असं त्यांना काहीतरी वाटेल, तर तू जाऊन बस हॉलमध्ये, असं मी त्याला बोलले आणि ना मी परत प्रकाशन काढलं आईंचं आणि मी वाचायला सुरुवात केली म्हणतात. हे 6 वर्षापूर्वीची गोष्ट आणि आज म्हणतात इतका बदल झालाय म्हणतात आयुष्यामध्ये. त्यानंतर मी कधीही कुठलीही उपासना सोडली नाही. आज तागायत मी कोणतीही उपासना सोडलेली नाही म्हणतात आणि त्या 6 वर्षाच्या म्हणजे 2 वर्षातच मला 2 ते 3 वर्षातच 2 वर्षानंतर थोडासा बदल झालेला होता म्हणतात. पण होत्या अडचणी खूप होत्या म्हणतात. पण 3ऱ्या-4थ्या वर्षी त्या अडचणी पूर्ण त्या अडचणींमधून मला बाहेर काढलं. आयुष्याला एक नवीन वळण दिलं आईंनी म्हणतात. माझ्या आयुष्याला खूप नवीन वळण दिलं म्हणतात, की जेणेकरून मी ना आज अगदी अभिमानानं सांगेन म्हणतात, की मी आईंची शिष्य आहे किंवा आता अनुग्रहित पण आहे मी. तर मी अगदी ताठ मानेनं, अगदी अभिमानानं सांगते, की मी आईंची शिष्य आहे आणि हे चरण आता माझ्या मरणापर्यंत कधीही माझ्याकडून सुटणार नाहीत. आयुष्यात सगळ्या गोष्टी सुटतील. सगळ्यांना मी सुखी करण्यासाठी, सगळ्यांना मी आनंदी करण्यासाठी, सगळ्यांनी प्रत्येक वेळेला खुश होण्यासाठी आयुष्यभर मी झटत राहिले. पण आता म्हणजे मी असं नाही की मी नात्यांना कुठला हे करते, पण सगळ्यांना मी खुश ठेवण्याआधी मी आधी आता म्हणतात आईंना प्राधान्य देते. आई कशा खुश होतील? आई खुश होतील का नाही या गोष्टीतून? ह्याकडं मी आधी लक्ष देते म्हणतात. रोज पहाटेची माझी उपासना जी चालू आहे म्हणतात, ती आता सतत 6 वर्ष झालं ती चालू आहे म्हणतात.
भाऊ गेला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी आईंना बोलले, प्रकाशन वाचत राहिले. त्यांनी जेवण केलं सासूबाईंनी त्या दिवशी मला पण दिलं म्हणतात. का तर त्यांना पण कुठंतरी भीती होती. ह्या भीतीपोटी त्यांनी हे केलं, की खरंच ही मुलांना वगैरे सोडून जाईल, परत परत सगळं जबाबदारी आपल्यावर येईल. आणि इतके वर्ष कशी सेवा सगळ्यांची केलेली होती, कसं घर सांभाळलेलं होतं, हे सगळ्यांना माहिती होतं. जातानासुद्धा माझ्या भावाला माझ्या सासूबाई बोलल्या म्हणतात, "तिची काही चूक नाही आहे. आम्ही आम्ही म्हणत नाही तिची चूक आहे. मुलाची चूक आहे आमच्या आणि ती खूप चांगलं सांभाळते आम्हाला. खूप चांगलं सगळ्या गोष्टी घरात सगळं व्यवस्थित करते. आम्ही नाही म्हणत नाही. पण काही-काही गोष्टींमध्ये आम्ही नाही बोलू शकत नवरा-बायकोमध्ये. म्हणजे बोलू शकत होत्या, बोलू शकत नव्हते कोण असं नाही, पण बोलू शकत होते. पण त्यांनी ते आपल्यावरचं ते घालवलं म्हणतात. पण भाऊ जाताना बोलला म्हणतात मला, "तुला कधीही गरज पडू दे, मी तुला न्यायला येईन. पण बघ तू जे चांगल्या पद्धतीनं सगळ्यांची सेवा करतेस किंवा चांगल्या पद्धतीनं सून म्हणून तू इथं आहेस, तर ते त्यांच्या तोंडातून येते आपसूक. त्यांनी ते डावलू शकत नाहीत. ते ते त्यांच्या तोंडातून येतंच. तर तू तुझ्या वागण्याशी प्रामाणिक आहेस ना, तर मग दुसरी कुठली काळजी करू नको. जर वाटलं तुला आणि तर मी नक्कीच येईन, असं भाऊ सांगितला. पण तुम्हाला सांगू म्हणतात, दुसऱ्या दिवसापासून मी पहाटेची उपासना सुरू केली. पहाटेची उपासना जशी मी सुरू केली, अ, 3-4 महिने खूप त्रास होत होता. मनस्ताप व्हायचा म्हणतात. पहाटे उठून सेवा करायची, सगळं परत आहे तसं रुटीन दिवसाचं असायचंच. पण स्वतःचा माणूस ज्यावेळेला बदललेला असेल ना, त्यावेळेला कितीही आजूबाजूला काहीही असेल तर खूप मनस्ताप, खूप खूप कुठेतरी हे होत राहते म्हणतात, त्रास होत राहतोय. तो त्रास होत होता. 3-4 महिने खूप त्रास होत होता. जेवढा त्रास होईल तेवढं मी जास्त प्रकाशनं वाचत होते म्हणतात. सगळी प्रकाशनं वगैरे. त्याच्यानंतर भावाला पण सांगितलं. भावानं पण मग नवीन-नवीन प्रकाशनं जी नव्हती माझ्याकडं सगळी पाठवून दिली म्हणतात. त्याच्यानंतर नित्योपासनेचं जे पुस्तक असते संध्याकाळी नित्योपासना जी असते, ती नित्योपासनेचं पुस्तक मला पाठवून दिलं त्यानं. आणि मग मी नेमानं नित्योपासना पण करायला लागले म्हणतात संध्याकाळी. मिस्टर यायच्या वेळेला म्हणतात मी नित्योपासना करायला बसायची. ते 6:30च्या दरम्यान यायचे म्हणतात. तर मी ना त्यांनी आले की फक्त त्यांना चहा वगैरे नेऊन द्यायची. बोलणं चालणं पूर्ण बंद झालेलं होतं म्हणतात आमच्या दोघांचं. तर मी त्यावेळेला नित्योपासना करायला बसायची म्हणतात. त्यांना चहा वगैरे नुसतं द्यायचं, बाकी काहीच बोलायचं नाही. का तर वाद नको. ह्याच्यासाठी मी नित्योपासना करायला बसायची म्हणतात 7 वाजेपर्यंत. त्या कुणाला काय पाहिजे वगैरे तेवढंच विचारणार आणि नित्योपासना करायला बसायची. तुम्हाला सांगू म्हणतात 8व्या महिन्यात मला आजही लक्षात आहे म्हणतात 8व्या महिन्यात म्हणजे सेवा चालू झाल्यापासून 8व्या महिन्यात जी प्रकरणं चालू होती ती सगळ्यांना तर समजतच होतं म्हणतात. पण ती अगदी डोळ्यासमोर सगळ्यांच्याच आली. अशी जी चुकीची प्रकरणं चालू होती ती सगळ्यांच्या डोळ्यासमोर आली. आणि कुणी बाजू घेऊ दे अगर ना घेऊ दे म्हणजे आपला मुलगा म्हणून किंवा जे पण चुकीचं कोण होतं ते ते त्यांचं झाकण्यासाठी कुणीही किती प्रयत्न केला, तरी पण अशा पद्धतीनं ते बाहेर आलेलं होतं, की त्यांना बोलणं गरजेचंच होतं. आणि असं घडलं म्हणतात, की आईंनी मग ते त्यांच्याच लोकांना त्यांना बोलायला लावलं. अशा पद्धतीनं बोलायला लावलं किंवा अशा पद्धतीनं अपमान झाले. अशा म्हणजे हा हा जो अनुभव होता म्हणतात, हे माझ्या आईंनी दिलेलं उत्तर होतं, जे मी सतत उपासना आणि मी म्हटलं ना म्हणतात, की ज्या पण वेळेला एखादी गोष्ट मी करेन ती निष्ठेनं करायची. अगदी मन लावून आणि उपासना खूप मन लावून म्हणतात आणि पहाटेची उपासना तर माझी इतकी सुंदर झालेली होती म्हणतात. आज मी बऱ्याच ह्याच्यामधून ऐकते म्हणतात तुमच्या अनुभवांमधून नामस्मरण, नामस्मरण. तर नामस्मरण तितकंसं माझं झालेलं नव्हतं म्हणतात. आत्ता मी हे नामस्मरण तुम्हाला सांगू म्हणतात,
ह्या वर्षभरात मी नामस्मरणावर जास्त भर दिलेला आहे. माझं फक्त नित्योपासना, भजन आणि बालोपासना, प्रकाशनं वाचणं ह्यावरच भर होता म्हणतात, नामस्मरणावर नाही. आणि अनुग्रह आत्ता ह्या 6 महिन्यापूर्वी झाला आहे म्हणतात माझा म्हणजे दोघांचाही, नवरा बायकोचा आमचा दोघांचाही अनुग्रह या 6 महिन्यापूर्वी झाला आहे म्हणतात. पण ते 8व्या महिन्यात अशा पद्धतीनं म्हणजे 8 महिने खूप त्रासात म्हणतात. सेवा करणं मस्करीची गोष्ट नव्हती त्या काळात म्हणतात. खूप रोज रडत आणि रोज त्रासात मी उपासना केलेली होती. खूप निष्ठेनं ज्यावेळेला करायला बसायची त्या पूर्ण भजनांकडं, पूर्ण त्या वाचनाकडं माझं पूर्ण लक्ष असायचं म्हणतात. त्या काळात दुसरं कुठलं नाही. त्या काळात कितीही त्रास असला तरी मी ते जे करत होते त्याच्याकडे पूर्ण लक्ष असायचं. आणि कदाचित ह्यामुळं लवकर मग हे झालं म्हणतात. आणि अशा पद्धतीनं ते बाहेर आलेले होते त्या गोष्टी सगळ्या, की सगळ्यांना बोलावं लागलं. अशा पद्धतीनं अपमानित झाले, ज्यांनी मला त्रास दिला, ज्यांच्यामुळं त्रास झाला ह्या सगळ्या गोष्टींचा. अशा पद्धतीनं त्यांना अपमानित व्हायला लागलं, की समाजात बाहेर तोंड काढायला नाही हे व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं ज्यांनी जिथनं खेळ सुरू झालेला होता त्या लोकांना खूप मोठा पश्चाताप झाला म्हणतात. खूप मोठा असा पश्चाताप झाला, की म्हणजे आपण म्हणतो ना पाया पडायला लागणं, ते एकच तेवढी गोष्ट बाकी राहिलेली होती, की त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवावं. हात जोडण्यापर्यंत सगळ्यांचं हे झालं म्हणतात. आणि ज्यांनी नवरा सोबत नाही आहे म्हणून बऱ्याच गोष्टी काही हे केल्या, त्या लोकांनासुद्धा तिथं बोलावं लागलं माझ्या बाजूनं. का तर इतके दिवस मला हेच पाहिजे होतं, की माझ्या बाजूनं कुणी बोलत नाही. मी इतकं करून माझ्या बाजूनं कोणच नाही आहे. तर माझ्या बाजूनं आईंनी त्यांना उभं केलं. त्यांनाच उभं केलं ज्यांच्यासाठी मी आयुष्यभर झिजले, त्या लोकांना आईंनी उभं केलं म्हणतात माझ्या बाजूनं. आणि त्यांनी बोलले पण, खूप अपमान पण झाला. ज्या व्यक्तीने हे केलं त्या व्यक्तीची अपमान तर झालाच. खूप म्हणजे फक्त ते काय घरापुरतं मर्यादित नव्हतं म्हणतात. पूर्ण एरिया जो होता त्या पूर्ण एरियामध्ये त्या व्यक्तींची बदनामी झालेली होती म्हणतात. लोकं म्हणजे ते प्रकरण मला असं कुणाचं सांगायचं नाही आहे म्हणलं सगळं फोडून म्हणून. पण हा अनुभव आहे, की माझ्या बाजूनं कुणीही बोलायला तयार नव्हतं. पण आईंची ज्यावेळेला सेवा चालू केली त्यावेळेला माझ्या बाजूनं सगळ्यांना आईंनी उभं केलं, बोलायला लावलं. जरी इच्छा असू दे तुमची नसू दे, पण माझी बाजू खऱ्याची आहे, तर ते बोलायला लावलं आईंनी म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर मिस्टरांना खूप पश्चाताप झाला म्हणतात, की आपण हे काय करून बसलोय. खूप मोठे लॉस झालेले होते म्हणतात. सगळ्याच गोष्टींकडून झालेले होते म्हणतात. पैशाकडून, समाजातली मान मर्यादा, सगळ्याच गोष्टींकडून. त्यानंतर मिस्टरांना पश्चाताप झाला म्हणतात, की ज्याच्यासाठी आपण एवढं खटाटोप करत होतो, त्या व्यक्तीनंच आपल्याला सगळ्या चार चौघात असं बदनाम केलं आणि अशा पद्धतीचे शब्द वापरले, की आपण किती मूर्ख होतो हे त्यावेळेला वाटायला लागलं. 6 महिने ते खूप त्रासात होते म्हणला. मी हळूहळू ते मीही त्रासात म्हणजे मलाही ते भीती वाटायची म्हणतात, की ह्यांनी काहीतरी म्हणजे चुकीचा काहीतरी वेगळा निर्णय घेतील, काय करून घेतील काय वगैरे काही पण विचार यायचे. पण मी आईंच्या भरवशावर होते. सेवा चालू होती म्हणतात. हळूहळू मी 6 महिन्यात त्यांना त्यातून बाहेर काढलं म्हणतात. मी नाही बाहेर काढलं म्हणतात, आईंनी बाहेर काढलं. तर हा आहे गुरुसेवेचा परिणाम म्हणतात. 2 वर्षानंतर खूप चांगल्या रीतीनं मार्गात आले म्हणतात. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत गेल्या. फक्त आपली नीतिमत्ता साफ. मी कधीही खरं त्या गोष्टींसाठी तिथं मी बोलायला गेले नाही म्हणतात कुणाला, किंवा मी त्या व्यक्तीला दोष द्यायला गेले नाही. परत कधीच मी तो विषयसुद्धा काढला नाही म्हणतात घरात.
कधीच नाही म्हणतात. तो स्वभावच नव्हता, म्हणून आईंनी लवकर कृपा केली म्हणतात. आज आईंच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे, सगळं सुरळीत आहे, मुलं चांगली शिकतायत म्हणतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. पण हे जे आहे ना, आज 6 वर्षात एवढा अनुभव आला म्हणतात, की तुमची धरसोड वृत्ती असेल तर मग मात्र असे त्रास होतात म्हणतात आणि ते कळत नाही की कशामुळे होतं आहे. तर गुरुमार्गात धरसोड वृत्ती अजिबात करू नका म्हणतात. मार्ग धरलाय ना, तो शेवटच्या श्वासापर्यंत भले एखादा दिवस चुकली तर सेवा ठीक आहे, पण दुसऱ्या दिवशी डबल करा, असं काहीतरी करा. पण गुरुमार्ग हा खूप महत्त्वाचा आहे म्हणत होत्या ताई. त्यात कधीही बाकी 4 गोष्टी राहिल्या घरातल्या तरी राहू देत एखाद्या दिवशी, पण हे चरण एक क्षणही सोडू नका. एक दिवस ही सेवा चुकवू नका. जरी चुकली तर दुसऱ्या दिवशी डबल करा. पण गुरुमार्गात धरसोड केली तर आयुष्याची धूळधाण होते. खूप खूप भयानक हे मी बोलायला लागले. खूप भयानक अनुभव येतात. मी पण स्वतः त्या म्हणजे मी म्हणायला लागले. मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. खूप भयानक अनुभव येतात. तर धरसोड वृत्ती खरंच कुठल्याही मार्गात असू दे, तुम्ही कोणत्याही गुरूंच्या मार्गात असू दे, ती गुरु कधीच सहन करून घेत नाहीत. तर असे छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. अनुभव खूप आलेले आहेत. तर आता नवीन कुणी अनुभव शेअर नका करू. मी हे झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना रिटर्न कॉल करेन. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.